आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कुणाचा या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरेंचा पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला लेखी उत्तर सादर करण्यासाठी दिलेली मुदत आज संपली। ठाकरेंच्या पक्षाकडून 112 पानांचं लेखी निवेदन सादर करण्यात आलं। या लेखी उत्तरात ठाकरेंच्या शिवसेनेने पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या मुख्य नेता पदावरती आक्षेप घेतला। एकनाथ शिंदे यांचं मुख्य नेतापद घटनात्मक नसल्याचा पुनरुच्चार ठाकरेंच्या शिवसेनेने केलाय। तसंच शिंदे आणि इतर 40 आमदारांना याआधी शिवसेनेची घटना मान्य होती, मग आताच नेमकं काय झालं असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय। दुसरीकडे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने शेवटच्या मिनिटाला आयोगाकडे 124 पानी लेखी उत्तर सादर केलंय। मूळ शिवसेना आम्हीच आहोत आणि म्हणून धनुष्यबाण आम्हालाच मिळावा अशी मागणी या लेखी निवेदनात करण्यात आली। शिंदेंचं मुख्य नेतापद घटनात्मक असल्याचा दावा सुद्धा या उत्तरात करण्यात आलाय। या लेखी उत्तरानंतर काही दिवसातच निवडणूक आयोग धनुष्यबाणाच्या संदर्भात अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे। कोणी कोणी लेखी उत्तरात काय काय मुद्दे मांडलेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। एकनाथ शिंदे यांचं मुख्य नेतेपद घटनाबाह्य असं उद्धव ठाकरे यांच्या वतीने सांगण्यात आलंय, तर शिंदे यांचं मुख्य नेतेपद घटनात्मक असा अर्थातच दावा केलाय शिंदेंच्या पक्षाने। ठाकरेंच्या पक्षाचा दावा आहे की पक्षाच्या स्थापनेनंतरच्या घटनाक्रमाचा यात सविस्तर उल्लेख करण्यात आलाय। तर 1999 मध्ये बाळासाहेबांनी पक्षप्रमुखांच्या अधिकारात बदल केले असं शिंदे गटाने म्हटलंय। शिंदे गटाच्या याचिकेच्या वैधतेवरतीच आक्षेप घेतलाय उद्धव ठाकरे यांच्या वकिलांनी। तर 2018 सालच्या घटना दुरुस्तीत लोकशाही मूल्यांना काळीमा फासण्यात आला असा दावा एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आलाय। अंधेरी पोटनिवडणुकीत जनतेनं इच्छा दाखवून दिली असं लगेचचं उदाहरण उद्धव ठाकरे यांच्या वतीने देण्यात आलंय। तर एकाधिकारशाहीनं ठाकरेंनी निवडीचे अधिकार स्वतःकडे ठेवले असा दावा एकनाथ शिंदे यांच्या वतीने करण्यात आलाय। प्रतिनिधी सभेतले 144 लोक आणि 11 राज्यांचे प्रमुख हे सगळे आमच्या बाजूने आहेत असं एकनाथ शिंदे यांनी लेखी स्वरूपात म्हटलंय। तर शिंदे गटाने आपल्या बैठकांमध्ये ठाकरेंचं पक्षप्रमुख पद मान्य केलं होतं असा दावा मूळ शिवसेनेतर्फे करण्यात आलाय। शिंदे गटाने आपल्या बैठकांमध्ये हे प्रमुख पद मान्य करतानाच ठाकरेंच्या पक्षाचा संघटनात्मक पक्षाचा दावा लोकशाही मूल्यांना धरून नाही असं शिंदे गटाचं म्हणणं आहे। राष्ट्रीय कार्यकारिणीतले 282 पैकी 162 लोक आपल्या बाजूने असल्याचा दावा उद्धव ठाकरे यांच्या वतीने करण्यात आलाय। तर राष्ट्रीय कार्यकारिणीत एकूण 13 सदस्यच असू शकतात असं शिंदे गटाच्या वकिलांनी या लेखी उत्तराच्या माध्यमातून निवडणूक आयोगाला कळवलं आहे। तर राष्ट्रीय कार्यकारिणीतले 282 पैकी 199 लोक आमच्या बाजूने असल्याचं शिंदे गटाचं म्हणणं आहे। मला असं वाटतं की इतकं ते स्वच्छ आणि स्पष्ट आहे की शिवसेना पक्षाला, मूळ पक्षाला, जो वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केला आणि आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जो पक्ष आज कार्यरत आहे त्याच पक्षाला ते चिन्ह मिळायला हवं आणि नावही आमचं गोठवलेलं पुन्हा मिळायला हवं। कपिल सिब्बल यांनी जे मुद्दे उपस्थित केले होते त्या मुद्द्यांना उत्तर आज आमच्यातर्फे देण्यात आलं, लेखी स्वरूपात देण्यात आलं। आता दोन्ही बाजूंचा जो लेखी स्वरूपातला युक्तिवाद आहे त्याचा संपूर्ण अभ्यास करून निवडणूक आयोग यानंतर निर्णय घोषित करतील। अरविंद सावंतांना माहित नाही की बाळासाहेबांच्या शिवसेनेची घटना वेगळी आहे आणि उद्धव साहेबांनी जी घटना जी बनवलेली आहे ती वेगळी घटना आहे। त्यामुळे बाळासाहेबांच्या घटनेला आम्ही मानतो आणि त्या घटनेच्या नुसारच आम्ही सबमिशन केलेलं आहे। आगामी संसदीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहात राज्यातल्या सर्व खासदारांची एक बैठक बोलावली होती। या बैठकीला महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या ठाकरेंचा पक्ष,
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या खासदारांनी पूर्णतः बहिष्कार घातला. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमधील खासदार यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे मात्र या बैठकीत उपस्थित होते. दरम्यान राज्याचे जे प्रलंबित प्रश्न होते त्याबद्दल ही बैठक होती. त्याचप्रमाणे आपल्या मतदारसंघातल्या काही प्रश्नांच्या बद्दल या बैठकीत चर्चा केली असं अमोल कोल्हे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. याचं अगदी 11th आवरला निमंत्रण आलं. मी हेच सांगतो की हे 11th आवरला निमंत्रण आल्यामुळे अनेकांना ही बैठक अटेंड करणं शक्य झालं नाही. या पद्धतीची बैठक या पुढील काळामध्ये व्यवस्थित पूर्वसूचना देऊन कुठले कुठले प्रश्न प्रलंबित आहेत ते मांडून त्याची पूर्वसूचना आधी दिली जाईल असं माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी दोघांनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेल्या जुन्नर तालुक्याला केवळ पर्यटन तालुक्याचा दर्जा दिलेला आहे, परंतु तिथे आंतरराष्ट्रीय पर्यटनाच्या दृष्टीने असणारे 250हून जास्त बौद्ध लेणी असतील, बोरीसारख्या गावातला अश्मयुगीन अवशेष सापडलेले असतील, या सगळ्याचा एक कॉरिडॉर बनावा. आणि त्याचबरोबर किल्ले शिवनेरीवर अजूनही भगवा ध्वज नाही. मी वर्षभर संसदेमध्ये ही मागणी करतोय की किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा भगवा नाही आणि हा भगवा ध्वज लावण्याच्या संदर्भात सरकारनं सुद्धा, महाराष्ट्र राज्य सरकारनं सुद्धा पाठपुरावा करावा. ही माझ्या या प्रमुख मागण्या होत्या. पुढ्यात अन्य काही बातम्यांकडे. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या पठाण सिनेमाची बॉक्स ऑफिसवर तुफान घोडदौड सुरू आहे. किंग खानला जादू संपली अशा प्रकारची चर्चा सोशल मीडियात होती, पण पठाणनं विक्रमी कमाई केली आहे. तसंच सोशल मीडियावर बॉयकॉट पठाणचा ट्रेंड चालवणाऱ्यांसाठी ही सणसणीत चपराक असल्याचं मानलं जातं. बॉक्स ऑफिसवर पठाणची सुनामी. 5 दिवसात 550 कोटींची कमाई. पठाणनं ओपनिंगचे मोडले रेकॉर्ड्स. अभिनेता शाहरुख खानच्या पठाण सिनेमामुळे बॉक्स ऑफिसवर जणू सुनामी आली आहे. हा सिनेमा दिवसागणिक कमाईचे नवनवे रेकॉर्ड्स करतोय. प्रदर्शनाला जबरदस्त कमाई करणारा सिनेमा म्हणून पठाणची नोंद झाली आहे. पठाण रिलीज होऊन अवघे 5 दिवस झालेत आणि या 5 दिवसात या सिनेमानं जगभरात तब्बल 550 कोटींची विक्रमी कमाई केली आहे. पठाणच्या बॉक्स ऑफिसवरील या कमाईवरून बॉलिवूडच्या किंग खानचा दबदबा कायम असल्याचं पुन्हा एकदा पाहायला मिळालं. शाहरुख खानला बॉलिवूडचा बादशाह म्हटलं जातं, पण अलीकडच्या काळात त्याचे काही सिनेमे फ्लॉप ठरले होते. त्यामुळे शाहरुख खानच्या करिअरवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. तसंच शाहरुख खानही एका हिट सिनेमाच्या शोधात होता आणि पठाणनं त्याची मन्नत पूर्ण केली आहे. पठाणच्या बॉक्स ऑफिसवरील जोरदार कमाईमुळे किंग खानचा जलवा कायम असल्याचं बघायला मिळतंय. As you will notice, the film is a very big film. It will be an expensive film. It is a time-consuming film. But to get me and give me a chance to come at the time when I wasn't working and allow me to be a part of this film, I will ever be grateful to Aditya Chopra and Siddharth, and then to Deepika, of course. मैं उसको grateful नहीं कहता, मोहब्बत कम हो जाती. But I just want to say, to be part with friends and enjoy this film, मैं वो 4 साल भूल गया हूँ पिछले 4 दिन के अंदर. These 4 days are the happiest. रुपेरी पडद्यावरील शाहरुख खानची जादू कायम असल्याचं पठाण सिनेमाच्या कमाईनं दाखवून दिलंय. खरं तर या सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वी सोशल मीडियावर बॉयकॉट पठाणचा ट्रेंड सुरू होता. त्यामुळे किंग खानच्या सिनेमाचं काय होणार असा प्रश्न उपस्थित झाला होता. पण या सिनेमाच्या बॉक्स ऑफिसवरील कमाईनं सगळे आडाखे तडाखे मोडीत काढलेत. To be honest, I don't think we set out to break records. We set out to make a film with love, with the right intentions. And most importantly, I think we had a good time. This is something Shah Rukh taught me in my very first movie. He said, try and work with people you know you're going to have a good time with. पठाण सिनेमाला थिएटरमध्ये होणाऱ्या प्रेक्षकांच्या गर्दीमुळे शाहरुखनं रुपेरी पडद्यावर जोरदार कमबॅक केलाय. खरं तर 4 वर्षांनंतर शाहरुखचा सिनेमा रुपेरी पडद्यावर दाखल झालाय. त्यामुळे त्याच्या चाहत्यांसाठी ही एक प्रकारे पर्वणीच ठरली आहे. हमारा लास्ट 2 महीने थोड़े स्ट्रेसफुल भी थे, टू बी ऑनेस्ट. जो कुछ माहौल बन रहा था फिल्म के दौरान, एंड सब ने हमें सपोर्ट किया और सब बड़ी तादाद में आए हैं पहले दिन पिक्चर देखने के लिए.
तो आई थिंक समवेयर दैट रिस्पॉन्सिबिलिटी हैज कम थ्रू और मैं थोड़ा सा खरा उतरा हूं कि मैं शायद एक और पिक्चर के साथ बना सकूं. क्या बात है. पठाणसाठी त्याच्या चाहत्यांमधील क्रेज पाहण्यासारखी आहे. थिएटरमध्ये पठाणच्या गाण्यांवर प्रेक्षकांनी ठेका धरल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. सोबतच सलमान आणि शाहरुख खानच्या ऍक्शन सीन्सचे व्हिडिओही शेअर केले गेलेत. पठाण सिनेमाला मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून शाहरुखनं आपल्या चाहत्यांचे आभार मानले. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दरम्यान पठाण सिनेमाच्या यशाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटातल्या कलाकारांनी आज पत्रकार परिषद घेत पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी शाहरुखनं त्याच्या खास शैलीत भाष्य करून प्रेक्षकांची मनही जिंकली आहेत. मेरी बहुत अच्छी किस्मत है कि मेरे पास लाखों, करोड़ों, मिलियंस, बिलियंस लोग ऐसे हैं जो मुझे प्रेम देते हैं. तो जब मुझे दुख होता है तो मैं अपनी बैल्कनी पे आ जाता हूँ. जब मुझे सुख होता है मैं अपनी बैल्कनी पे आ जाता हूँ. कमाल की बात यह है कि मुझे गॉड ने इतना सराहा है कि मुझे उसने हमेशा के लिए बैल्कनी का टिकट दिया हुआ है. हमेशा सफलता जो होती है कई लोगों के दिमाग खराब कर देती है, कई लोगों को पागल बना देती है, लेकिन हमेशा सक्सेस के पीछे कुछ लोग ऐसे जो दौड़ते नहीं है, सिर्फ अपना काम करते हैं. मैंने अधिकतर शाहरुख के इंटरव्यू में सुना है ये बात. क्या भूख है भाई ये. ऐसा लगता है कि यार और काम करना है. ऐसा नहीं है यार कि मैं एरोगेंट नहीं हूं. प्लीज इस गलत फहमी में बिल्कुल मत रहना. आई एम द बेस्ट, आई एम द बेस्ट, आई एम द बेस्ट. वो तो है ही, उसमें कौन सी बड़ी बात है. शाहरुख नई बात कीजिए आप. शाहरुख नई बात कीजिए, आप तो हैं बेस्ट. नहीं, अच्छा, मैं एक्चुअली नई बात जो है मैं सबको समझाना चाहता हूं, बिकॉज जब मैं सालों से ऐसा बोलता हूं लोग समझते हैं कि मैं एरोगेंट हूं और बदतमीज हूं. मैं नहीं हूं. सुबह यही सोच कर हमको उठना है कि हम बेस्ट हैं, तभी हम शायद गुड बन सकेंगे या बेटर बन सकेंगे. अगर आप लोग चांद के लिए छलांग नहीं मारोगे तो 10वें माले 20वें माले तक भी नहीं पहुंच पाओगे. सो यू हैव टू जंप द हाईएस्ट. यू हैव टू बिलीव इन द मॉर्निंग. In spite of knowing that everybody is better than you, you have to wake up with the confidence that I'm the best today and I will do my best. Then you succeed. So that's why I say I'm the best, not because I really believe I'm the best. आता अन्य काही बातम्या. आपल्या शेजारी असणारा पाकिस्तान सध्या त्याच्या निर्मितीनंतर सगळ्यात मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. कारण पाकिस्तानात ऐतिहासिक महागाई आहे. अर्थव्यवस्था पूर्णतः ढासळणार असं चिन्ह आहे. महागाईनं उच्चांक गाठला आहे. देशातील सर्वसामान्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. नोकऱ्या तर नाहीतच आणि त्यामुळे परिस्थिती आणखीन चिंताजनक आहे. पाकिस्तानमध्ये चिंतेचं वातावरण आहे. गेल्या काही महिन्यात पाकिस्तानमध्ये महागाईनं अधिक रौद्र रूप धारण केलं आहे. आता या महागाईचा फटका मध्यमवर्गातल्या नागरिकांना सुद्धा बसतोय. पाकिस्तानात इंधनाचे दर सुद्धा गगनाला भिडलेत. पेट्रोल पंपावर गोंधळाचं वातावरण आहे. देशात पेट्रोलची किंमत 250 रुपये लिटरच्याही पार आहे. पेट्रोलच नव्हे तर सर्वसामान्यांना सामान्य गोष्टी मिळण्यासाठी सुद्धा तारेवरची कसरत करावी लागते. सध्या पाकिस्तानात पेट्रोल 250 रुपये लिटरनं मिळत आहे तर डिझेल 262 रुपये लिटरनं. अत्यंत उच्च स्तरावर हे भाव पोचलेत. अंडी 25 रुपये एक नग या पद्धतीने विकली जाते. कोंबडी 515 रुपये किलो. रॉकेल सारखी गोष्ट 190 रुपये लिटरनं विकली जाते. तुम्हाला कांदे घ्यायचे असतील पाकिस्तानात तर 320 रुपये मोजावे लागतील. बटाटे 168 रुपये किलोने विकले जात आहेत. तर साखरेला 1 किलो साखर घ्यायची असेल तर 155 रुपये द्यावे लागतील. सोनं 2,15,000 रुपये तोळावर पोहोचलंय. महागाईची जर का आपण या तुलना केली तर काय परिस्थिती आहे पाहूया. भारतात पेट्रोलचा दर आहे साधारण 96 ते 97 रुपयाच्या दरम्यान प्रति लिटर. पाकिस्तानातला दर आहे 250 रुपये लिटर. भारतामध्ये डिझेल आहे 89.62 रुपये लिटर.
पाकिस्तानात आहे 262 रुपये लिटर. भारतामध्ये 7 रुपये एक नग या पद्धतीने अंडा आहे, तर पाकिस्तानात 25 रुपयांना एक अंडा आहे. भारतात 152 रुपये किलो या पद्धतीनं कोंबडी तुम्हाला घेता येते, तर पाकिस्तानात हाच दर 515 रुपये किलो आहे. रॉकेल 71 रुपये लिटर आहे भारतात, तर पाकिस्तानात 190 रुपये लिटर. कान बटाटे 28 रुपये किलो आहेत भारतात, पाकिस्तानात 168 रुपये किलो. त्यामुळे हे सगळे आकडे पाहिले की आपल्याला अंदाज येतो की पाकिस्तानातली महागाई शिखरावर पोहोचले. पाकिस्तानात साखर 155 रुपये किलोनं, तर भारतात 42 रुपये किलो. सोन्याचा भाव सुद्धा पाकिस्तानात सर्वोच्च स्थानावर आहे, 2,15,000 रुपये तोळा, तर भारतात 58,810 रुपये तोळा सोनं आहे. एकीकडे पाकिस्तानातील जनता महागाईच्या संकटानं बेजार झाली असतानाच दहशतवादाचं संकट पाकिस्तानसमोर अधिकाधिक वाढत चाललंय. पाकिस्तानच्या पेशावर भागात बॉम्बस्फोट जबरदस्त झाला. तो इतका भीषण होता की सगळं पेशावर शहर हादरलं. या स्फोटात 44 जणांचा मृत्यू झाला, तर 150 पेक्षा जास्त जण जखमी झालेत. पेशावरमध्ये नमाज पठण सुरू होतं आणि त्यावेळेला अचानक हा भीषण स्फोट झाला. तातडीनं इथं मदत आणि बचाव कार्य करण्यात आलं. अर्थात अद्याप कोणी या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. योगगुरू रामदेव बाबा यांनी जामनेर इथल्या बंजारा मेळाव्यात एक मोठं वक्तव्य केलंय. आम्ही हातामध्ये शस्त्र घेतली तर एकही ख्रिश्चन मुस्लिम दिसला नसता, असं वक्तव्य त्यांनी केलं. योगगुरू बाबा रामदेव आपल्या या वादग्रस्त विधानामुळे चांगले चर्चेत आलेत. यावेळेला बोलताना त्यांनी म्हटलं की आम्ही जर भेदभाव केला असता तर ख्रिश्चन धर्मीय इथे एक पाऊलसुद्धा टाकू शकला नसता. आम्ही हत्यार उचललं असतं तर एकही मुस्लिम ख्रिश्चन राहिला नसता. त्यांच्या विधानामुळे आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. इस्लाम ने तो क्रूरता की हदें पार कर दी साहब. हिंदुस्तान का एक भी कोई व्यक्ति अपनी मर्जी से मुसलमान नहीं बना. भय दिखा करके, प्रलोभन से, और उस समय के मुगलों ने क्रूरता से अपने लोगों को, जो साधारण वनवासी लोग थे, ग्रामवासी लोग थे, अरण्यों में रहने वाले ईश्वर के उपासक लोग थे, उनके साथ क्रूरताएं करके इस्लाम को फैलाया. अब वक्त आ गया है, अब हिंदू जागृत हो गया है, हिंदू संगठित हो गया, हिंदू सबल हो गया है. अपने से पिछड़ गए उन भाइयों को भी वापस लाना है. यावर आता काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. तिकडे श्रीनगरमध्ये जोरदार बर्फवृष्टीच्या दरम्यान काँग्रेसची भारत जोडो यात्रा संपन्न झाली. यावेळेला श्रीनगर इथल्या काँग्रेसच्या कार्यालयात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. शहरातील ताज्या बर्फवृष्टीच्या दरम्यान यात्रेची सांगता करून राहुल गांधी यांनी पांथा चौकातल्या शिबिराच्या ठिकाणी राष्ट्रगीताच्या सुरात ध्वजारोहण केलं. यावेळेला राहुल गांधी यांना बर्फात भाषण देताना पाहून अनेकांना 2019च्या विधानसभा निवडणुकीमधील सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानावरची शरद पवार यांची सभा आठवली. भर पावसात शरद पवार यांनी केलेल्या जोरदार भाषणामुळे सगळं चित्र त्यावेळी पालटलं होतं. श्रीनगरमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू असताना काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा समारोप झाला. यावेळेला काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी बर्फात खेळत असल्याचं पाहायला मिळालं. यासोबतच प्राईम टाईममध्ये इथेच थांबूयात. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.
आंतरराष्ट्रीय स्तरावरही नेणं आपलं कर्तव्य आहे आणि